अजून एक जो विषय सगळ्यांना भेडसावतो तो म्हणजे हेल्थ. करेक्ट. तर घरात कोणी जरी आजारी पडलं तर ते लगेचच सगळं वातावरण बिघडतं. काही काही ठिकाणी वृद्ध असतात लोक, काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी चालून राहतात. मग त्यांच्यासाठी एक हा उत्तम उपाय आहे. सूर्य ईस्टला उगवतो. सूर्य म्हणजे आपली विल पॉवर. तर आपण दोन छान गोष्टी करू शकतो. एक तर बघायचं की साऊथ वेस्टला मेडिसिन्स नाही ठेवले. बर. कारण तिथे ठेवल्यास मेडिसिन तर आजार पण वाढतं. त्यामुळे तिथे मेडिसिन्स ठेवू नका. बरं, काय काय लोक म्हणतात सोनाली का आमची आजी आजोबा राहतात, प्रत्येकांच्या त्यांच्या रूम मध्ये औषध असतात. तर मी सांगते मग ते त्या साऊथ वेस्टला ठेवू नका, त्यांच्या रूमच्या ईस्टला ठेवा. ईस्ट म्हणजे सूर्याची दिशा. आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी टाकू नका. वेगवेगळ्या एक बॉक्स करा छोटासा आणि त्या बॉक्सच्या आतच ठेवा, म्हणजे ती एनर्जी तेवढ्यापुरती राहते. ईस्टला ठेवा. जमलं तर धन्वंतरीचा, आपला जो धन्वंतरी देवस्थान होतं कलश, त्याचा छोटासा फोटो ठेवा. तर प्रत्येक रूम मध्ये फोटो ठेवणं शक्य नाहीये, तर मग घराच्या ईस्ट मध्ये रायझिंग सनचं एक पिक्चर येतं, ते जर लावलं तर घरामध्ये हेल्थ इश्यूज खूप बऱ्यापैकी प्रमाणात कंट्रोलमध्ये येतात. आणि महत्वाचं बघायचं की साऊथ वेस्टला नाही येत ना मेडिसिन्स, म्हणजे ते बरं पडतं. महिन्यात एकदाच फक्त अमावस्येच्या दिवशी फक्त चेक करा की डेडबार औषधं तर नाही येत ना. ती प्लीज काढून फेकून द्या. कारण त्याच्यामुळे ही डेड एनर्जी जी होते, सामान ठेवून 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 तीच तुमच्या मनावर पण परिणाम करते. म्हणून औषधं, काही पीठ, ही सगळ्या गोष्टी असतात, डेड बार झाली असेल तर प्लीज त्या सढळ हाताने टाकून द्या. तर ही रेमेडी हेल्थसाठी खूप छान काम करते. हेल्थसाठी खूप उत्तम असते.